मोखाडा तालुक्यातील वाशिंद गाव हे फक्त गावच नाही तर ते एक शिक्षण रत्नांची खाण आहे. या गावाने शिक्षकच नव्हे तर जयराम घाटाळ यांच्यासारखा देशभक्त सैनिक भारत देशाला दिला असून हे गाव पुढील काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोलाचा हातभार लावेल असे प्रतिपादन विकसित भारताचे राजदूत सुभाष सोनकांबळे यांनी नुकतेच केले. भारतीय सैन्यात प्रदीर्घ काळ देशसेवा पूर्ण करून एका राष्ट्रीय बँकेत हजारो ग्राहकांची सेवा केल्यानंतर वाशिंद गावचे मूळ रहिवासी असलेले मेजर जयराम घाटाळ यांचा सेवापूर्ती सोहळा नुकताच जव्हार शहरात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सोनकांबळे हे विशेष अतिथी म्हणून व्यासपीठावरून बोलत होते. ते पुढे म्हणाले की सध्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताचे वारे वाहत आहेत. आगामी पिढी शिकली तर हे विकासाचे वारे अधिक जोमाने वाहून तळागाळापर्यंत विकास होत भारत लवकर विकसित होऊन जागतिक अर्थसत्ता बनणार आहे. यावेळी व्यासपीठावर मोखाडा पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप वाघ, माजी शिक्षण विस्तार अधिकारी भरत भारे, निवृत्त मुख्याध्यापक भगवान शीत तसेच सत्कारमूर्ती मेजर जयराम घाटाळ सपत्नीक उपस्थित होते. तत्पूर्वी मेजर जयराम घाटाळ यांची जव्हार शहरातील जांभूळ विहीर परिसरात एका वाहनातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीनंतर झालेल्या सत्कार सोहळ्यात बोलताना मेजर जयराम घाटाळ यांनी सांगितले की मी अजूनही देशसेवा करायला तत्पर आहे. वाशिंद गावाजवळ पूर्वी भारतीय सैन्य तोफगोळ्यांचा सराव करायचे. सैन्याने फेकलेल्या गोळ्यांचे विखरलेले धातू गोळा करून आम्ही शिक्षण घेतले व पुढे देशसेवा करण्याची संधी मिळाली. आसाम आणि काश्मीरसारख्या भागात देशसेवा केल्यानंतर सरकारी नियमानुसार मी निवृत्त झालो असलो तरी अद्यापही माझ्यातील देशभक्त सैनिक देशसेवा करण्यासाठी जागा आहे. या सत्कार आणि सेवापूर्ती सोहळ्याला मेजर जयराम घाटाळ यांचे बँक अधिकारी चिरंजीव निलेश घाटाळ, शिक्षक प्रभाकर शीत, दिनकर फसाळे, बँक कर्मचारी भानुदास पवार, गौतम ठाकरे, भूपेश तांबडा, जावई युवराज वरठा, संतोष जाधव आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे, पालघर जिल्हा.